नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। प्रयागराज येथील कुंभमेळ्याच्या समापनानंतर एक दीर्घ पोस्ट लिहित पंतप्रधानांनी 1.5 महिना चाललेला महाकुंभमेळा आयोजनाच्या दृष्टीने प्रचंड यशस्वी ठरला। हे आयोजन आता जागतिक अभ्यासाचा विषय झाले आहे असे कौतुकोद्गार काढले आणि त्याच पोस्ट मध्ये जाता जाता या सोहळ्यात काही त्रुटी राहिल्या असतील तर माफी असावी असा निसटता उल्लेख केला। महाकुंभाबद्दल कुणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही, परंतु या महाकुंभाच्या निमित्ताने चालून आलेल्या संधीचे राजकारण करण्याचा जो प्रयत्न झाला त्यावर अनेकांचा आक्षेप होता। उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने या महाकुंभाच्या माध्यमातून आपली प्रचंड प्रसिद्धी करून घेतली। या धार्मिक सोहळ्याला इव्हेंटचे स्वरूप देत या माध्यमातून आपली मतपेढी अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सरकारने केला। योगी सरकारच्या या प्रयत्नांना केंद्र सरकारचेही पुरेसे पाठबळ लाभले। अर्थात हे आयोजनाचे इतके प्रचंड होते की केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारांना त्यात आपली सगळी शक्ती ओतावी लागली। परंतु आयोजन यशस्वी करण्याच्या अट्टहासातून किंवा ते प्रचंड यशस्वी झाले हे जगासमोर मिरवण्यासाठी आयोजक सरकारने किती गोष्टींकडे दुर्लक्ष केले, किती गोष्टी लपविल्या, किती बहविल्या याचाही हिशेब मांडला जाणे गरजेचे आहे। प्रयागराज मधील गंगेच्या पाण्याची शुद्धता हा आता वादाचा विषय ठरला आहे। तिथले पाणी महाकुंभाच्या आधीपासून निश्चित मानकापेक्षा अधिक प्रदूषित होते। हे सरकारचा अहवालच सांगत असताना 60-65 कोटी लोकांनी त्या पाण्यात डुबक्या घेतल्यानंतर याच नदी किनारी उभारण्यात आलेल्या स्वच्छतागृहाचे पाणी ही त्यात मिसळल्यानंतरही ते पाणी शुद्धच होते असा दावा कसा केला जातो? संगमावर झालेल्या चेंगराचेंगरीचे खडे आकडे शेवटपर्यंत का दडविण्यात आले? आगीच्या 5-7 मोठ्या घटना घडूनही नुकसान फारसे काहीच झाले नाही, हे कसे शक्य होते? कदाचित अशा सगळ्या प्रश्नांची खरी उत्तरे माहीत असल्यानेच पंतप्रधानांच्या निवेदनात माफीचे काही बुडबुडे दिसून येत असावेत। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।